नमस्कार. भगिनी नाही आहेत म्हणून सर्व बंधू. महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला काल आपण सगळ्यांनी बघितलं की न्यायालयाने टाळाला आणि खोटं बोल पण रेटून बोल हा सततचा धंदा हा लोकसभेच्या वेळेसपासून महाविकास आघाडीचा चालू होता आणि त्याच्यामुळे सातत्याने फेक नरेटिव्ह हे पसरवण्याचं काम जे महाविकास आघाडीकडनं चालू होतं, म्हणजे की राज्यातनं उद्योग हे परराज्यात चालले. त्याच्या समोर आपण बघितलं की सेमीकंडक्टर सारखे मोठे प्लांट्स, मोठे प्रोडक्शन युनिट आपल्याकडे येत आहेत आणि ज्या ज्या विषयासाठी त्यांनी उदाहरणं दिली होती त्याच्यामध्येही ते 7 खोटे ठरलेले आहेत. त्याचबरोबर अटल सेतूबद्दलचा अपप्रचार, त्याचबरोबर महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशा संदर्भातली भावना लोकांच्या मनामध्ये जागरूक करून लोकांमध्ये अस्थिरता आणण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं सातत्याने होत होता. आणि काल आपण बघितलं की न्यायालयाने याच्यावरती योग्य तो न्याय, योग्य तो निर्णय दिला. आणि ज्यावेळेस न्यायालय आपल्या पद्धतीचं किंवा आपल्याला साजेसं निर्णय दिला त्यावेळेस न्यायालय योग्य, पण ज्यावेळेस कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला त्यावेळेस न्यायालयाच्या हेतूवर पण किंवा त्यांच्या कार्य पद्धतीवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या लोकांकडनं सातत्याने होत आहे, हेही आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच्यामुळे उभाटा सेनेचे भुंगा म्हणून ज्यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्याचबरोबर स्वतःला स्वयंघोषित हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात, त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे, योग्य तो न्याय दिलेला आहे आणि लोकांच्या समोर महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा समोर आलेला आहे. आणि निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये त्यांचे हे जे खोटे इरादे आहेत हेही धुळीस मिळण्यासाठी पुढच्या काळामध्ये योग्य तो न्याय होईल. सर, त्याप्रमाणे निर्णय आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा मानला जातो. नक्कीच आपण बघितलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यासारखा फेक नरेटिव्ह हा सातत्याने सेट करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला स्पष्टपणे चित्र दिसतंय की या बाबतीतलं कुठलेही किंचितही विचार हा एनडीएच्या मनात नव्हता. तरीही हा एक खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली, लोकांच्या समोर एक खोटं चित्र निर्माण केलं. पण आज त्याची सत्यता दिसते आणि कोर्टाच्या या चपराकीनंतर त्यांचा मुखवटा हा पूर्णपणे फाटला गेलेला आहे.